चंदू बैलांच्या बाजारात आला होता। त्याला शेतीच्या कामासाठी बैल विकत घ्यायचा होता। घरी एकच बैल असल्याने त्याचे शेतीचे काम रखडले होते। भल्या सकाळीच तो बैलांच्या बाजारात आला आणि चांगला बैल शोधू लागला। एका दलालाने चंदूला छान बैल दाखवला। खिलारी जातीचा तो बैल चांगलाच भरभक्कम होता। दिसायला देखणा आणि ताकदवान असल्याने चंदूला तो बैल आवडला। त्याने बैलाच्या किमतीची चौकशी केली। तसा दलाल त्याला म्हणाला, पाहुणं, किमतीची चिंता करू नका, 4 पैसे इकडे तिकडे होतील, पण वस्तू मात्र एक नंबरी आहे बघा। हा व्यवहार सोडू नका। असा भक्कम बैल बाजारात सहजासहजी मिळणार नाही। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा बैल एकदम गरीब आहे। याच्या अंगावर बारकं पोरग जरी खेळायला गेलं तरी हा मान हलवणार नाही। तवा असा भारी बैल डोळं झाकून घेऊन टाका। चंदूने समाधान होईपर्यंत बैलाची तपासणी केली आणि तो बैल घ्यायला तयार झाला। दलालाने त्याला व्यवहार जमवून दिला। 50,000 रुपये रोख मोजून चंदू बैलाला घरी घेऊन आला। चंदूच्या बायकोने बैलाला ओवाळले, त्याला भाकरीचा घास भरवला आणि बैल चंदूच्या गोठ्यात आला। गरीब गाईच्या स्वभावाचा बैल बघून सगळ्यांनाच आनंद झाला होता। बैलाच्या कौतुकात 2-3 दिवस सरले आणि एके दिवशी चंदूने बैलाला शेतात कामासाठी आणले। बैलाचा स्वभाव बघून चंदूने बैलाचे नाव गरीब्या ठेवले होते। त्याने गरीब्याला घरच्या राजा बैलाबरोबर नांगराला जुंपले आणि नांगर हाकायला सुरुवात केली। नांगराचा एक फेरा होत नाही तोच गरीब्याने खाली बसकन मारली। तो काही केल्या उठेना। चंदूला काय करावे ते कळेना। एवढा भक्कम बैल पण लगेच कसा काय बसला हे त्याच्या ध्यानात येईना। चंदूने सगळे प्रयत्न करून पाहिले पण गरीब्या काही उठेना। तो बसक्या बैलासारखा बसूनच राहिला। चंदू वैतागला। 50,000 रुपये खर्चून आणलेला बैल काम करेना हे बघून त्याच्या पायाखालची वाळूच सरकली। बाजारात आपल्याला दलालाने बसका बैल विकून फसवले तर नाही ना अशी शंका त्याला आली। गरीब स्वभावाचा इतका सुंदर आणि ताकदवान बैल आपल्याला सहजासहजी कसा मिळाला याचे कोडे हळूहळू चंदूच्या लक्षात आले आणि तो डोक्याला हात लावून मटकन खाली बसला। माझ्या भोळ्या स्वभावाचा दलालाने फायदा घेतला। बसका बैल माझ्या माथी मारला। त्याने मला हातोहात फसवले। आता मी काय करू? माझ्या शेतीचे काम कसे करू? हा गरीब काही केल्या उठत नाही आणि असं बसून शेतातलं काम करणार कोण? माझे 50,000 रुपये पाण्यात गेले रे देवा। आता तूच काहीतरी मार्ग सुचव मला। असं म्हणत चंदू वावरात बसला आणि बसल्या बसल्या हमसा हमसून रडू लागला। 50,000 रुपये खर्चवून विकत आणलेल्या गरीब्या बैलाचे पुढे काय झाले? चंदूच्या शेतीच्या कामाचे काय झाले? हे सगळे पाहण्यासाठी आपला पुढचा व्हिडिओ नक्की बघा।